शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 प्रति हेक्टर रोखीने आणि मनरेगा अंतर्गत 3 लाख रुपये प्रति हेक्टर सरकार लवकरच मदत देणार असल्याची माहिती वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। या पत्रकार परिषदेला आमदार राजेश बकाने, दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यामध्ये जास्त, नंतर त्या खालोखाल विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि आपल्या राज्यातला शेतकरी बंधू त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडला। याच्याकरिता राज्य सरकारनं मे जून महिन्यामध्ये देखील काही मदत त्या ठिकाणी केली होती। नंतर सप्टेंबरमध्ये अजून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली। या अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढण्याकरिता, शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरिता त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता एक पॅकेज त्या ठिकाणी घोषित केलं। याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 दिवसाआधी केली आणि आपल्याला देखील वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याची माहिती मिळालेली आहे। याच अनुषंगाने आजची आपण ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवलेली आहे। यावेळेस मी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आधीच्या काळात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधीच्या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काय मदत त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं करण्यात आली आणि याच्या व्यतिरिक्त अजून ह्या पॅकेजच्या व्यतिरिक्त आपण लोक समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहता आपल्या देखील काही सूचना याच्यामध्ये अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्या सूचना घेऊन त्या ठिकाणी शासनापुढे मांडून अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा आपण त्या ठिकाणी करू शकू। जिल्ह्यातल्या 253 तालुक्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2559 मंडळ प्रभावित झाले आणि 31,628 कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज आपल्याला या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घोषित करण्यात आलं आणि शासनाचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या पूर्वी या पॅकेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या बळीराजाला मदत झाली पाहिजे। यासाठी 2200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीनं मंजूर देखील करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा धारका व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनाही 17,000 रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम या माध्यमातून दिली जाणार आहे। या भरपाईसाठी 18,000 कोटींच्या अजून अधिकची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं केलेली आहे। आज आपण जर का पाहिलं तर मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी अट न ठेवता प्रति जनावर 37,500 रुपये अशी आपण तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे। बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रति विहीर 30,000 रुपये आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत। ज्या ठिकाणी काही ठिकाणी मत्स्य शेती असते, आपल्या इकडे तो भाग कमी आहे, परंतु बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटी रुपयांची सर्वसाधारणतः संपूर्ण राज्याकरता तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा ह्या नेस्तनाभूत झालेल्या आहेत, गावाची कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तुटलेली आहे। तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी साधारणतः 10,000 कोटी रुपये ज्या ज्या ठिकाणी रस्ते हे त्या ठिकाणी तुटलेले आहेत किंवा काही ठिकाणी इमारतींची पडझड झालेली आहे, त्या ठिकाणी शाळेच्या इमारती असो, ग्रामपंचायतची इमारत असो, त्याच्याकरिता देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। विशेष करून जिल्हा नियोजन समितीमध्ये एक स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला आणि तातडीची मदत किंवा तातडीची एखादी उपाययोजना करायची असल्यास जिल्हा नियोजन समितीमधला 5% निधी या कामाकरिता राखीव ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी, मान्य पालकमंत्री महोदय निर्णय घेऊन तातडीनं मदत त्या ठिकाणी होऊ शकते।